नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे शेवटचा दिवस. तर इथे बघा आता आमची तयारी तर कालच बेसिकली झाली. मम्मीच आता आमच्यासाठी चपाती भाजी तर झालेली बनवून चपात्या बनवते, म्हणजे डब्यात पण 2-4 घेऊन जाता येतील आणि खायला पण होईल. तर इथे बघा मावची पण तयारी झाली. ही बघा आमच्या समोर तिचा नखरा चाललेला आहे. ती हात करते, नखरा करून घेते. झोक्यात बसली, झोकावर सकाळी सकाळी बसली ती, पण अशी एवढी मोठमोठ्या झोका घ्यायला लागली ना तर भीती वाटली की बाबा पडेल, म्हणून ना लगेच झोका पण काढून टाकला, कारण की जाताना काय त्रास नको म्हणून. तर बघा झोका पण काढून ठेवलेला आहे, आत्ताच काढला जस्ट एवढ्याच. कारण मम्मी चपात्या लाटायला गेलेली. तर आता नाश्ता करायचा आहे, तर नाश्ता करून घेतो, मग परत आवरून घेतो, तर म्हणजे चेंज करतो आणि मग निघू. आता किती असं निघू ते माहिती नाही. आता 9:15 वाजले. 9 वाजले. तर किती वाजता निघते ते आता थोड्या वेळ तुम्हाला सांगते. चिव करते आंघोळ, तोपर्यंत आमचं नाश्ता पाणी आम्ही करून घेतो, भेटते थोड्या वेळाने. तर बघा आता सगळं झालेलं आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता मम्मी पण इथं माझी पर्स थोडीशी उसवले, ती शिवते, म्हणजे हँडल त्या बघा शिवते मम्मी. इथे जाईपर्यंत घाई म्हणजे करते का म्हणून माझी. चला आता गाडी पण आलेली, घर पण झालेलं आता रिकामं. चला आता निघालो फायनली. पप्पा लावतात नेहमीप्रमाणे लॉक. आई बाबाला पप्पी दे माऊ. चला पुई येतो. बाय बाय माऊची फ्रेंड. पुढच्या वर्षी का आता बघू कधी या ना जत्रेला आमच्या. बघू आता येतो. चालेल. ती माऊच्या फ्रेंड आहेत. चला येतो. तर बघा गाडी आलेली. चल लवकर मागे बसा तुम्ही. चला चाललो आता आम्ही फायनली. त्या दिवशी गाडी होती तीच गाडी, गणेश भाऊंची. आमचं घर निघालो कमानीच्या बाहेर. आता बघा पासवर्ड लावलो आणि मम्मी बघा इथून चालली वडापाव घेऊन आमच्यासाठी. मम्मीने वडापाव घेतलेत पोरीसाठी, माझ्यासाठी. फायनली बघा आता बस भेटली आम्हाला गाडी लगेच आणि आम्ही बसलो नेहमीप्रमाणे शेवटच्या सीटला. पहिला बघता चालू. बसला नाही की मावला भूक लागली लगेच. आहे बघा लगेच लॉलीपॉप चालू खायला. नुसतं खाऊ मागते, खायला नुसता खाऊ पाहिजे तिला. आणि आम्ही बसले मस्त सीटवर एक वारावर. बरं वाटतं तर ते एक्स्ट्रा सीट वापरायला पण भेटते. मागं पण जास्त बसतं नाही बसतं मग काय एवढं टेन्शन. स्टॉप चला आता गावात उतर निघाले. बेकार वाटतंय. परत यायचे बिनपोड्याला, आमची बिनपोडची जत्रा आहे तेव्हा आम्ही येणारच आहे. आणि आता माव बघायचं, खाते पण आणि मेहंदी पण काढतो. तिला काय सुचत सारखी मेहंदी काढते माझ्या हातावरती बघा. या दोघींनी काढली, हे हातातून ती मम्मीने काढली आणि मी काढली ज्या हातावर. मोबाईल पडता पडता राहिला. मॅडम आता मी घेतलेली आपण आधी करते बघा कशी पैसे.
वडापाव घेतला तर लगेच भूक लागली तिला भरपूर. पिशवी भरून आहे, मम्मीने घेतलं नाही तर पिशवी भरून खाऊ दिला. मम्मी तिथे चालले, वडापाव घेतले, चिप्स घेतले, कुरकुरे घेतले, सगळं काही खायला घेतले. आणि बघा ना, येऊन उभं नाही राहतो, गाडी आली अशी झाली. किती आम्ही 11:15लाच गाडी पकडली. तशा वेळ पण नाही भेटला किंवा सर्व थांबावं असं नाही. आणि झटकन गाडी आली की बसून झालं, संपला विषय. आमच्या मागच्या सीटवर हमेशा चालू आहे. भरलेली आहे सगळी, काय काय सीट रिकामी काय काय आहेत, पण आम्हाला मागची सीट आवडते. ही आमची मला विसरायचं चल. मी तर थांबली आहे ना गाडी हॉटेल महाराजाच्या इथे. आता खायला भरपूर घेतलंय माऊ, चल. किती लाईनीत गाड्या आहेत तिथे उभ्या बघा, एवढ्या गाड्या उभ्या राहिल्या. आपली गाडी तिथं आहे. हा आपली ही आहे. हो हे बघ किती गाड्या उभ्या आहेत बघ. हे बघ मुंबई सेंट्रल अक्षय. हां तुमला जाऊन आलेलं आहे, गाडीचं थांबले. आता 5 मिनिटं गाडी गेले, जाऊन आले. मावचं चालले खायला घेते, एवढं खायला आहे तरी पण खायला घेऊन निघते. आता तरी गाडी किती 6 वाजता निघते ते बघूया. गाडी थांबलेली नाही तर मावचं चाललं खायला दे प्यायला दे. बघा ती दोघींनी पेटी घेतली म्हणून आम्ही पण घेतली. हो आमच्याकडे बघा किती खायला. बघा ते पिशवी भरूनच आणले, खाली विचारायलाच नको. कारण की एक पॅकेट 60 रुपयाचा भेटतो. बापरे विचारायची सोय नाही. आणि चिप्सचं पॅकेट पण 50 रुपयाचं, खूप महागात पडतं. हे तर 150 रुपये झालं, त्याची तर 150 रुपये लागले. नको नको राहू दे, तू तुझं पी. आता जेवायला थांबली वाटतं गाडी इथं. आता आमचा ज्यूस पण झाला आणि या दोघींचं बघा काय चालू आहे. मम्मी मेहंदी पाहिजे ना पायावरची माझ्यासारखी. काढते, अजून काढली नाही. हो अच्छा अच्छा. येतच नाही ना. मी काढू का? अरे मेहंदीचा कोण नाही ना. तो वाला दे ना, दुसरा वाला. आमच्याकडे 2 आहेत. हा आमचा आहे ना. एक तुझा होता, हा एक दिदीचा आणि माझा होता. बघा माझ्यासाठी काढते मी. हा तुझ्यासारखंच काढते. डॉट डॉट पण दे नका लावून. किती गरम झाले बघा ना. बघा भरपूर घाम सुटलाय. हे बघा मला पण बघा केवढं गरम झालं. आम्ही दिसते दिसते दिसते. बघा तुला जेवढा असेल तेवढा घाम मला आहे. अरे मला तर हो ना. चल मेहंदी काढू दे ना, गाडी चालू आहे. चालेल. गाडी हल्ली बघा. हां 15-20 मिनटं थांबली, आता आम्ही हल्ली. हो बघा हां. शिव बघा इथं मोबाईल बघते. आणि बघा ही माऊ झोपली पण. 2 सीटची जागा अडवून झोपली मॅडम. म्हणून आम्हाला लास्टची सीट आवडते भरपूर. आरामात एक्सप्रेस बसायला भेटते. काय ना चू आरामात बसायला भेटते ना. कशात बसले आहेत दोघी पण. पुण्यात एंट्री झाली कधीचीच. काही काही सीट आहेत रिकाम्या, पण मागेच छान वाटते. उरलेले त्यांनी बघायचे. मोबाईल बघते लागते ना, मुलं नंबरची मोबाईल बघते. आणि मॅडम वडापाव होती. आता आमचा खालापूर टोल नाका लागेल. आता लोणावळ्याच्या घाटात आहे आता सध्या. घाट
खालापूर स्टेशनच्या अगोदरच गाडी थांबलेली आहे इथं चहा पाण्यासाठी. आता ऊन तर भरपूर लागते. मावला इथून उठवलं आणि मी इथं बसले कारण की लय ऊन लागते. लय ऊन गेले बघा दिसतं ते म्हणून अंगावरती येऊन बसले. आणि माऊ बघा शिव मोबाईल बघते आता आणि माऊ फिरते. आणि खालचं हे म्हणजे एस टीचे खालचं पण खूप थंड गरम आहे. थंड तर नाही खूप खूप म्हणजे खूप गरम आहे. खूप गरम वास लागते. हवा पण आली का ती पण गरमच येते. असं तर कधी गाडी चालू होते. आता इथं थांबले आता लगेच खालापूर स्टेशन आहे. त्याच्यानंतर एका तासाने आम्ही घरी लवकर पोचतेच. मुंबई सेंट्रल गाडी पकडली ना की लवकर घरी पोचते. आता इथून गाडी घालत आहे. कधी कधी असं झालं खूप काही जर उन्हात बसली आणि ते तोंड चालूच आहे. लय गरम होते यार लय. टोल नाका आता आलेला आहे बघा. वाशीला आम्ही आलेलो आहे. वाशी टोल नाका आलेला आहे. वाशी टोल नाका आलेला आहे. वाशी टोल नाका सुटला. आता मी माझ्या बॅगा काढून घेते आणि उतरते. खूप ऊन आहे. खूप बघा एवढं ऊन लागलं ना बाकी खूप उन्हाचं वाफा होतं. आता बघा इथे पूर्ण मोकळे आम्ही तर बसलेलो आहे आणि आता थोडं 15 मिनिटात आम्ही पोचतोच आहे घरी. आता वाजले 4 वाजून 5 मिनिटं झालेले. तर आता पटापट आता सामान ठेवते ते काढून घेते. पापड आहे तरी सगळे बॅग आहे. पापडची बॅग. तर आता आम्ही सगळं काढून घेतो.